गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली सगळी तयारी? हो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, म्हणजे तुम्ही आलात की निघूया तसं. बरं, बाकी तिकडे सगळी व्यवस्था नीट होती ना? हो, अगदी राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत व्यवस्थित. आणि राधिका ताईचे पाहुणे म्हटल्यावर काय सगळे नीट लक्ष देत होते. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग सर. झाली का सगळी तयारी? आनंद, राधिका वहिनीने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. हा, थट्टा मस्करी झाली असेल तर निघूया. हो चला. हो मॅडम, पण आपल्याला नारळ वाढवावं लागेल ना? हो, पण आहे कुठे नारळ? कुठे आहे हा काय प्रश्न आहे? अरे मी काल सांगितलं होतं ना की मी नारळ घेऊन येणार. मग आता कुठे आहे नारळ? गाडीत आहे का? आणा ना. विसरला तुम्ही. आय एम शुअर हे विसरले मॅम. विसरले. आनंद भाऊजी. आनंद सर. गाडीत 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 बघतो ना मी गाडीत बघतो मी पटकन गाडीत बघतो. अरे मॅम विसरले. आनंद भाऊजी. ठीक आहे. सॉरी. काय रे आनंद, सापडते का पिशवी? तू विसरलीस ती पिशवी घ्यायला? मला काय ब्लेम करताय? एक थांबा तुम्ही. कधी बोललास? एक मिनिट, तुम्ही भांडू नका यार, भांडू नका प्लीज. ऑफिस मध्ये नारळ असेल, मी घेऊन येतो. थांबा जरा. सॉरी. वाजले किती? किती वाजले? वेळ कसली बघतोयस? वाजले किती केडी? कधीपासून वाट बघते मी तुझी इथे. आय एम सॉरी. काय झालं माहितीये का, मी असं निघतच होतो ग, तेवढ्यात ना दारातच फोन वाजला. चड्डी बहिणींची ऑर्डर आली मोठी. एक मिनिट. हे तुझे फेक एक्सक्युजेस बंद कर पहिले. तुला माझ्याकडे काम होतं, तुला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून माझी वेळ घेतली होतीस. मी इथे वेळेवर आले, आता मी निघते. बाय. नाही, हॅलो ऐक ना, हे बघ, तुला वाट वगैरे बघायला लावायची नव्हती मला, पण यार तू केडी. एक मिनिट. नाव लेट मी टेल यू वन थिंग. ज्या लोकांना वेळेची किंमत नसते त्या लोकांसाठी माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाहीये. ओके, गेटिंग इट? नाव आय एम लिव्हिंग. बाय. अगं ऐकून तरी बाय. हा बोल श्रेयस. हाय, कशी आहेस? नाही मी ठीक आहे, पण तू का असं विचारतोयस मध्येच? नाही, असंच म्हणजे ऍक्च्युली काल मी आमच्या ऑफिसला आलो नव्हतो ना, त्यामुळे कळलं. त्याबद्दल आज मला कळलं. माया, तू गुरु सरांच्या बाबतीत जे काही वागलीस ना ते अगदी योग्य. ट्रस्ट मी. फक्त त्यानंतर गुरु सरांची जी काही रिएक्शन होती त्याबद्दलही मला कळलं. तुझी काळजी वाटली मला. आय होप तू या सगळ्या गोष्टींचं फार काही टेन्शन वगैरे घेतलेलं नाहीयेस. नाही अरे, आय एम परफेक्टली फाईन. इनफॅक्ट म्हणजे तुला आता सांगायला हरकत नाहीये, गुरु माझ्या आयुष्यात नाहीये त्यामुळे मला फारसा फरक पडत नाहीये. खरं तर मला खूप मोकळं वाटतंय. आय फील फ्री, यु नो. क्या बात आहे माया. मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कसं आहे की आपण एखाद्या व्यक्तीचा खूप तिरस्कार करत असू किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिलाय त्या माणसाला आपण शिक्षा दिली म्हणजे तो माणूस आपल्या मनातून उतरला, निघून गेला, असं होत नाही ना. त्यात गुरु सरांवर तू मनापासून प्रेम केलं होतंस, त्यामुळे किती नाही म्हटलं तरी थोडाफार त्रास होणारच ना. किती करेक्ट बोलतोयस तू. ते म्हणजे लोक घडलेल्या घटनेबद्दल बोलतात, वरवर सगळा विचार करतात, पण त्याच्या बियॉन्डही बऱ्याच गोष्टी घडत असतात ना. माझ्या मनातही ना एकूणच खूप गोंधळ सुरू होता रे, आणि तू अगदी मात्र तो करेक्ट ठरलायस आणि त्यासाठी खरंच थँक्स. आय मस्ट अप्रिशिएट यू. अरे प्लीज थँक्स वगैरे काय म्हणू नकोस माया. इनफॅक्ट तुला कधीही काही बोलावं असं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं तर मला बिंदास फोन कर. कधीही फोन केलास तरी चालेल. नक्की. बरं, बाय. थँक्स. थँक्यू वगैरे काही म्हणू नकोस. ओके, बाय.
माया माझं ऐकून घे ना. तुला बोलायचंय ना माझ्याशी? हा ओके, सो सर माझी अपॉइंटमेंट घ्यायची. माझ्या स्केड्यूल मधून मी तुला वेळ सांगणार आणि मला वेळ मिळाला तर मी तुला भेटणार. ठीक आहे, बाय. बाय 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 बाय. ए बाय ए बाय. अरे यार काय यार तू पण. मी बोल हे काय आता? बिल बिल कोणाचं? त्याच्या मॅडम गेल्यात ना, त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून घ्यायला. हा अरे पण मी तर पाणी पण प्यायलो नाही अजून. म्हणजे काय पिया कुछ नाही गेला थोडा बार. अरे बापरे, 500 रुपये 15 पैसे. अरे याच्यापेक्षा हे सीमाताई काय प्रकरण आहे काही कळत नाहीये. आणि माझं स्वागत करण्याचा त्यांचा एवढा अट्टाहास का बरं आहे? आता त्यांना तसंच काही वाटत असेल ना तुमच्यासाठी. हो, मला त्यांच्या भावनांचा आदर आहे, पण आपण इथे काम करण्यासाठी आलोय. हे काय स्वागत वगैरे, होर्डिंग्स वगैरे? कसं आहे मॅडम, सीमाताई फक्त सरपंचच नाही आहेत, तर त्याच्या पलीकडेही त्या बऱ्याच काही आहेत. अगदी स्पष्ट सांगायचं मॅडम, तर सीमाताईला काही लोक फक्त ओळखतात, पण काही लोक त्यांना चांगलंच ओळखून पहा. म्हणजे म्हणजे मॅडम तसं घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. तसे त्या लय चांगले आहेत. आमच्या गावासाठी त्यांनी लय चांगलं काम केलेलं आहे. कसं आहे मॅडम, त्या चांगल्याशी चांगलंच वागतील हे काही सांगता येत नाही पहा. म्हणून आपल्याला नाही का थोडं सावध राहावं लागेल, एवढंच. रघुभाऊ बोलतात ते बरोबरच आहे बघा. ती बाई जेवढी दिसते ना तेवढीच ती पोहोचलेली पण आहे बघा. तुम्ही कोणाला सांगणार नाही असं समजूनच बोलते. आधी तिचा नवरा सरपंच होता आणि त्याच्या जागेवर ही आली. समद्या गावातली लोक तिला घाबरतात म्हणून तिच्या समोर काही बोलत नाही. आणि समद्यांना माहित आहे तिच्या नवऱ्याचा खून करण्यात तिचाच हात आहे. आता काही बोलून मॅडमला कशाला घाबरवतं बरं? हे आता सगळे गाव म्हणतंय आणि हे मलाही माहिती आहे ना, पण याचा काही पुरावा आहे का आपल्याकडे? आपण तसंच काही घडलंय म्हणून लोक बोलतात ना, नाहीतर लोक कशाला बोलले असते उगाच. मॅडम तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो की सीमाताई बाबतीत त्या चांगल्या आहेत का वाईट आहे हे सांगता येत नाही, पण हा त्या पक्के राजकारणी आहेत हे मात्र सांगता येईल. राजकारण करताना ते कधी काय करतील हे कुणीच कधी सांगू शकत नाही पहा. त्यांच्या राजकारणाशी आपला काहीच संबंध नाहीये. आपल्याला इथे यायचंय आणि काम करायचंय फक्त. काय संबंध आहे या सगळ्याशी आपल्या? बरोबर आहे वहिनी तुमचं. मला असं वाटतं आपण उगाच इथे वेळ घालवतोय. आपण निघूया हॉटेलला. हा हो ना, प्लीज मॅम चला ना. मला कधी एकदाच आपण हॉटेलवर जातो आणि फ्रेश होतो असं झालंय. हो, जेनी बरोबर बोलते. आज जर आपण थोडा आराम केला तर उद्या नवीन जोमाने काम करू शकू आपण. ठीक आहे, मग आता आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण निघूया पुढे, फ्रेश होऊया आणि कामाला लागूया. गाडीत बसून घेऊया. चला. कुठं निघाला ताई? थांबा तर. हे बघा भाऊ, तुमच्या राजकारणामध्ये आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. काही गोष्टी ठरवून आम्ही इथे आलेलो आहोत, तेव्हा तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम शांतपणे करू द्या. ओके? अहो, तुम्हाला तुमचं काम करायला अडवलंय का कधी? अहो, ताई सुद्धा विकासाच्या कामामध्ये आड येत नाहीत. आता फक्त ना अडचण एकच आहे, तुम्ही तुमचं काम ठरवून आला ना, तसं तुम्ही येणार म्हणून आम्ही बी काहीतरी ठरवलंय. आणि आम्ही जे ठरवलंय ते आमचं झालंच पाहिजे असं आमचा हट्ट आहे. हे बघ मित्रा, हे तुम्ही जे काही करताय ते वहिनींना पटलेलं नाहीये. हे आम्ही आधीच सांगितलं ना. मग का परत परत तोच विषय बोलतोय आपण? तुम्हाला वाटलं ते तुम्ही बोलला, पण प्रॉब्लेम सुटला का? नाही ना. अहो, मी सीमाताईंशी आता फोनवर तेच बोलत होतो जे तुम्ही मला सांगितलं. मग काय म्हणाल्या त्या? भडकल्या. अहो, सीमाताई फोनवर भडकल्या माझ्यावर. राधिका मॅडम केवढ्या मोठ्या मॅडम आहेत ना, ते मला फोनवर सांगत होत्या. अहो, गावामध्ये आजपर्यंत काही पाहुणे आले, त्यांना उचलायचं आणि ताईच्या बंगल्यावर नेऊन टाकायचं, हेच आपलं काम होतं. मॅडम तुमची गोष्टच वेगळी आहे. अहो, सीमाताई स्वतः रिसिव्ह करायला येतात तुम्हाला. फक्त 5 मिनिटं, आणि तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा. म्हणजे चहा, कॉफी, थंडा, गरम,
तुम्हाला काय पाहिजे ना ते पटकन हजर होणार तुमच्या समोर. बोला काय आणू तुमच्यासाठी? हे पहा, आम्ही इथे पाहुणचार करण्यासाठी नाही, काम करण्यासाठी आलोय. मॅडम फक्त 5 मिनिटं. ताई 5 मिनिटात पोहोचतायत की विषय सगळा संपेल. तोपर्यंत गाड्या इथं आतमध्ये घ्या की. ठीक आहे, गाड्या साईडला लावून द्या. नमस्कार ताई. आनंद भाऊजी, काय काय चाललंय सगळं? हा, कोणी बोलवलं यांना इथे? काय गोंधळ सुरू आहे? अरे काय चाललंय काय आहे सगळं इकडे? हा, तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही इथे येऊ नका आज म्हणून, तरी तुम्ही आलात. अहो पण एवढ्या मोठ्या मॅडम आपल्या गावात आल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स तर व्हायलाच हवी ना. अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण राधिकाताईंना असं प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायला आवडत नाही ना. म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम म्हणाले होते की तुम्ही येऊ नका. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी एवढी मोठी बातमी कशी सोडणार ना. आणि त्या जे काही करतायत ते आपल्या गावाकरताच ना. त्यांचं नाव आधीच खूप मोठं आहे, पण त्यांच्यामुळे आपल्या गावाला सुद्धा प्रसिद्धी मिळणारच आहे ना. हो मी कुठे नाही म्हणते, पण त्यांनी ऐकायला पाहिजे ना. तेच मी तुम्हाला सांगते, या बाबतीत मी कुणाचंही ऐकून घेणार नाही. पण मॅडम प्रॉब्लेम काय ते तरी सांगा ना. हे पा, मी इथे या गावातल्या लोकांना समजून घ्यायला आली आहे, इथल्या स्त्रियांचं सुखदुःख जाणून घ्यायला आली, आणि त्यांचं दुःख समजून घेणं या छापून आणण्यासारखं काही नाहीये. नाही, या बाबतीत राधिकाताई चुकीचं बोलतायत असं मी अजिबात बोलणार नाहीये. हे बघा, ते त्यांचं काम करायला आलेत, ते त्यांना करू द्या. तुम्ही निघायत ना, उगाच त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही त्रास देऊ नका. जा. नाही ताई, आम्ही एवढे आलोच आहोत तर राधिका मॅडमला काहीतरी प्रश्न विचारावेच लागतील आणि त्यांनाही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील. अहो राधिकाताई, तुम्हीच बघा काय ते. आता हे पण ऐकत नाहीत, तुम्हीच सांगा त्यांना काहीतरी. हे पा, या बाबतीत मला जे सांगायचं ते सांगून झालंय. मला माझं काम करू द्या बास. आता कळलं या बाईंबद्दल मला इतका रिस्पेक्ट का वाटतो ते? तत्व म्हणजे तत्व. अहो काही लोक मीडियाला समोर बोलवून स्वतःचं कौतुक सांगत असतात, पण हिम्मत त्याच्यातच असते जे समोर असलेल्या मीडियाला पण धुडकावून लावतात. येतंय लक्षात? तयारी कर, मी येतेच घेऊन मॅडमला. येऊ का राधिकाताई? हे पा सीमाताई, मी इथे काम करायला आले, प्लीज मला माझं काम शांतपणे करू द्या. अहो तुम्ही तुमचं काम करू नका असं मी तुम्हाला कुठे म्हणते, पण एकदा फक्त मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. बोला. हे बघा, तुम्ही गावात आलात, तुमच्या स्वागताचे फ्लेक्स तुम्हाला नको म्हणाला, आम्ही काढून टाक. तुम्ही म्हणाला तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायची नाही, आम्ही पत्रकारांना तसंही कळवलं, तरी ते माझ्या प्रेमाखातर आता इथे आलं, याच्यात माझा काय दोष आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही पत्रकारांना बोलव. ठीक आहे, मग तुम्ही बोलवलं असेल ना तर तुम्हीच त्यांना जायला सांगा. आता ते तर शक्यच नाही ना. कसं असतं ना, तुम्ही इथे फक्त काही दिवसांसाठी आला, तुम्ही तुमचं काम कराल आणि निघूनही जाल.
पण मला तर ह्याच गावात राहायचंय ना. त्यातनं आम्ही राजकारणात राजकीय माणसं. आता राजकीय व्यासपीठावर काहीही करायचं म्हटलं तर त्यांच्याशिवाय कुठलंच काम करता येत नाही. आणि असं असताना त्यांच्याशी संबंध खराब करायला कसं वाटेल राधिकाताई? तुम्हीच जरा विचार करा ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. मला तुमचं म्हणणं पटतंय. पण काय, मी इथे काम करायला आली आणि मला माझ्या कामाची जाहिरात करायची नाही. मला त्याचं क्रेडिट सुद्धा नकोय. अहो, तुम्हाला तुमच्या कामाचं क्रेडिट नको ह्याचं कौतुक आहे मला, पण आमचं तसं नाहीये ना. कसं आहे, आम्ही कायमस्वरूपी गावासाठी राबणारी माणसं, रात्रंदिवस फक्त आणि फक्त गावाचा विचार करणारी माणसं. आता या गावातल्या बायकांसाठी, नवऱ्यानी सोडलेल्या बायकांसाठी आम्ही काहीच करत नाही आणि बाहेरची एक बाई येऊन त्यांच्यासाठी काहीतरी करते असंच वाटणार ना लोकांना. आणि असं जर घडलं तर या गावात माझी काय इमेज राहील ह्याचा तरी विचार करा ना जरा. आता मी तुम्हाला आग्रह नाही, विनंती करते, तुम्ही फक्त एकदा प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल जे सांगायचंय ना ते सांगा. तुम्हाला या गावाच्या विकासाबद्दल जे काय करायचंय ना ते तुम्हीच त्यांना समजावून द्या. मी एकही शब्द बोलणार नाही, बाजूला तुमच्या बसून राहीन. फक्त लोकांना असं वाटू द्या की तुम्ही हे जे काय करताय ना त्याच्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. बस. कसं आहे ना राधिकाताई, तुम्हाला तुमच्या कामाचं क्रेडिट नको आहे ना, काही हरकत नाही. पण तुमच्या कामामुळे मला क्रेडिट मिळत असेल तर मला तरी ते घेऊ द्या ना. तुम्ही फक्त एकदा प्रेस कॉन्फरन्स घ्या. मी तुमच्या कुठल्याही कामाच्या आड येणार नाही आणि तुम्हाला या गावामध्ये जे काही पाहिजे ना ते सगळं उपलब्ध करून देईन. हं? अच्छा, आता माझ्या लक्षात येतंय, मी इथे गावात आल्यापासून माझ्या नावाचा जो उदो चाललाय तो कशासाठी चाललाय. राधिकाताई, ओ तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. ओ हल्लीचा काळच असा आहे की तुम्ही जे काम करता ना ते लोकांना ओरडून सांगावं लागतं आणि मी सुद्धा तेच करते. हे बघा, आता मी तुम्हाला शेवटची विनंती करते की तुम्ही प्लीज बाहेर चला आणि मीडियावाल्यांसमोर त्यांना त्यांची प्रश्नाची उत्तरं द्या. ध्यानी मनीच राहिलेलं नाही. पण असो, मगाशी जे काही झालं ना ते सगळं तुम्ही विसरून जा. आज जे काही घडलं ना ते ह्या पुढे तुमच्या बरोबर कधीच घडणार नाही. आणि उद्यापासून तुम्हाला तुमच्या कामामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला सीमाताईंची गरज लागेल ना त्यावेळी फक्त मला आवाज द्या. ही सीमाताई तुमच्या मदतीसाठी उभी राहील. हं? आता राहिला प्रश्न पत्रकारांचा, तर तुम्ही काय पण काळजी करू नका. आज जे काय घडलं ना ते कधीही कुठेच छापून येणार नाही, हा शब्द देते मी तुम्हाला. पण आज जे काही घडलं ना त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते. जर जमलं तर मला माफ करा. येते मी. चला, फायनली आपला आजचा प्लॅन ठरला. अरे प्लॅन ठरला म्हणजे बुकिंग पण झालेलं आहे. बुकिंग डन. वाव, फॅन्टॅस्टिक. मी पुन्हा सांगते, प्लॅनची काहीच गरज नाहीये. माया, हा सगळा घाट आम्ही तुझ्यासाठी घालतोय आणि तू त्याला ऑपोज करतेस, त्याला काय अर्थ आहे? तुला फ्रेश वाटावं म्हणून सगळं प्लॅनिंग चाललंय ना. सर, आय अंडरस्टँड, पण म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला की मला फ्रेश नाही वाटत आहे? मी अजिबात डिस्टर्ब नाही, आय एम कम्प्लिटली फाईन. प्लीज, खरंच याची गरज नाहीये. मला गरज आहे ना. नाही म्हणजे आता सौमित्र बाळाने इतका प्लॅन केलाय, सगळं बुकिंग केलंय, मग आपण त्याचं मन कसं दुखवायचं ना. आपल्याला जायलाच हवं. अगदी बरोबर बोलताय त्या. खरंच खरंच मी बरोबर बोलते. मी काय म्हणतो डॅड, आता तसंही सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ना. हा म्हणजे आता काय बुकिंग पण झालेलं आहे. फक्त ऐक ना, तू चिडू नकोस. मी एक सांगू का तुला, मी नाही आलो तर चालेल का तुमच्याबरोबर? तुम्ही जा सगळे. एक मिनिट, दिस इज नॉट डन.
एकतर तूच प्लॅन करतोयस आणि तू स्वतः नाही यायचं म्हणतोयस. दिस इज नॉट डन सॅम. मी एक काम करतो, सगळाच प्लॅन कॅन्सल कर. सौमित्र, इतक्या वेळ ही नाही म्हणते आणि आपण तिला कन्व्हिन्स करतोय. आता ही तयार झाली तर तू काय नक्की प्रॉब्लेम काय मला? प्रॉब्लेम काय नाही डॅड, फक्त आता असा मूड नाहीये कुठेही बाहेर जायचा वगैरे, एवढंच, बाकी काही कारण नाही. एक मिनिट सॅमी, तूच म्हणालास ना की आपण तिथे एन्जॉय करायला चाललोय. तूच नसशील तर काय एन्जॉय करणार आहोत आपण, आणि मी काय करू? एक मिनिट, या विषयावरती आता डिस्कशन बंद. ओके, आपण चौघही आज रात्री डिनरला बाहेर जातोय अँड दॅट इज फायनल. आता मला निघायला हवं. ओके, नंतर भेटूया. मला सोडाल का जाता जाता? शोर, व्हाय नॉट. माया, तुलाही सोडायचंय का वाटेल? मी नाही, तू एक काम कर, सौमित्र बाळाबरोबर बोलत बस. हा, तुला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील. हा, आम्ही आलोच. ओके, बाय बाय, सी यू, रात्री भेटू. बाय, हॅव अ गुड डे मम्मा. आले. हा, थांबा. बापरे, यांचं मंजताई, झाली समधी तयारी. झाली का? बर. आणि त्या बाकीच्या बायका येणार त्या आल्या का? आता फक्त राधिकाताई यायच्या बाकी राहिल्यात. तू त्यांची काळजीच करू नकोस, त्या वेळेच्या एकदम पक्क्या आहेत. पण त्यांनी दिलेली वेळ संपत आली आहे ना. हो ना, बघ, म्हणूनच आल्यात त्या. नमस्कार 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 नमस्कार. काय ठीक आहे सगळं? झाली तयारी? झाली आहे ना तयारी? हो हो. चला बघूया. हो, चला चला चला. इकडे आहे का आतमध्ये? हो हो, या. नमस्कार नमस्कार. अरे वा, खूप छान आहे. लगेच कामाला सुरुवात झाली? वा वा, खूप शुभेच्छा. बसा बसा. मस्त. चला. हो. वा वा वा, खूप छान तयारी केली आहे. खूप छान सजवलंय हा जेनी यांनी. नक्की बघ, फार मस्त झालंय. ही सगळी त्या सीमाताईंची मेहरबानी आहे. म्हणजे सीमाताई आमच्या आधी पहाटे 5लाच येऊन सगळी जागा स्वच्छ करून गेले. तेवढंच नाही तर आमच्या सगळ्या जणींसाठी चहा नाश्ता सुद्धा घेऊन आल्या होत्या त्या. हा सगळा काय प्रकार आहे मला तरी कळत नाहीये. मला असं वाटत होतं की कालच्या प्रकारानंतर ते इथे फिरकणार सुद्धा नाहीत. वहिनी, मी आजचे सगळे इकडचे लोकल न्यूजपेपर चेक केले, म्हणजे वाचले. हो, पण काल जे काही घडलं त्याच्यावरती काही छापलं गेलंय का? नाही, अजिबातच नाही. अच्छा, म्हणजे जसं बोलल्या तसं केलं तर त्यांनी. ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला काय करायचं या सगळ्याशी? आपण इथे काम करायला आलो, कामाला लागूया. चला. हो. त्या बाकीच्या बायका येणार होत्या, त्या कुठे? येतीलच एवढ्यात. बरं, ठीक आहे. चला, आपण करूया सुरुवात. चला, ऑर्डर दिली ना, चल जाऊया. थांब ना जरा, हे किती छान आहे ना, हे मला खूप आवडलंय. सॅमी, काय करतोयस तू इकडे? होत एक छान आहे, पण चल ना जाऊन बसूया आपण. नाही, थांब ना. एक मिनिट, काय चाललंय तुझं? का टाइमपास करतोयस तू इकडे? अगं नाही, काय आहे की ते तुझ्या बरोबर वेळ घालवता यावा ना, म्हणून चाललाय माझा टाइम. हो, इज इट? लुक एट यू. नाही म्हणजे तुला फ्लर्ट सुद्धा करता येत नाहीये. प्लीज डोंट ट्राय. ओके, चल जाऊन बसूया. काय टाइमपास चालवलायस तू? आणि मला आता खरं खरं सांग, हे काय करतोय? प्रॉब्लेम काय नक्की? बघ, म्हणजे प्रॉब्लेम असा नाहीये, पण एक मिनिट, हे ना एवढं हे असं करत पॉज वगैरे घेऊन बोलण्याची काही गरज नाही. प्लीज लवकर सांग ना. हो, थांब, सांगतो. असे डोळे मोठे करून बोलू नको माझी. एक मिनिट, तू हे असे घारे डोळे करून माझ्याशी बोलू नकोस. मला सांग काय ते. बरं, ऐक. बघ, म्हणजे माया, हे समोरचं प्रकरण कसं हँडल करायचं ते कळत नाहीये मला, म्हणून मी उगाच वेळ काढतोय. बापरे, काय झालं? म्हणजे कुठे? काय प्रकरण? कुठे? अगं असं काय करते माया? आपण ते म्हणजे मम्मा आणि यशवंत सर त्यांच्यामध्ये प्रकरण वगैरे म्हणालास ते, म्हणजे त्यांच्यामध्ये एक मिनिट माया, जरा थांब.
असं काही नाहीये. हा हा बोल ना पटकन बोल ना, मी कधीपासून थांबले, बोल ना. मी कुठल्या अँगलने तुला सांगतो हे तुला कळत नाहीये का? अफेअर वगैरे नाहीये त्यांचं काही. हा मग काय? हा म्हणजे अफेअर नाहीये पण अर्ध अफेअर आहे. नाही, अर्ध अफेअर कसं म्हणता येईल? एक मिनिट नीट बोल, हे काय अर्ध अफेअर अर्ध नाहीये म्हणजे काय? प्लीज एक्सप्लेन या. सांगतो ना, मी पण कन्फ्युज आहे ना, जरा थांब ना. हे बघ, म्हणजे शनायाची मम्मा आहे ना, हा तिच्या बाजूने सगळं खरं आहे. ओके ओके. आणि व्हॉट अबाउट सर? म्हणजे त्याच्या डॅडला काही माहित पण नाहीये अजून. ऑफकोर्स. पण मला ना कळत नाहीये, म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाकडे म्हणजे माझा प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का? मी शनायाच्या मम्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय. म्हणजे शनाया जाताना पण सांगून गेली होती की त्या खूप एकट्या आहेत. सो त्यांच्या आयुष्यात माझ्या डॅडचं असणं हे त्यांना खूप आनंद देणार आहे ना. तो त्याचा विचार करता मला खूप असं वाटतंय की म्हणजे अफेअर वगैरे नाही, पण त्यांना त्यांची स्पेस द्यावी असं मला मनापासून वाटतंय. ओके, बट सरांचं काय? म्हणजे त्यांच्या मनात तर तसं काही नसेलच ना, तर त्यांना त्रास होईल नव्हताच या सगळ्या गोष्टींचा. नाही काय त्रास होणार आहे? आणि डॅड तसा आहे का तुला माहितीये? त्याला त्रास होत असेल तर तो तोंडावर सांगून मोकळा होईल. त्याला त्रास वगैरे नाही होते, पण तो सुद्धा ना कंपनी एन्जॉय करतो त्यांची. म्हणजे त्याच्या मनात काही नाहीये हे कळतं. पण आहे ना, बघ ना किती मोकळेपणाने हसत असतो नेहमी त्यांच्या बरोबर. तुला माहितीये का, फोन केला होता ना मी प्लॅनचं हे सगळं ठरवायला, तेव्हा मी जस्ट विचारलं की शनायाच्या मम्माला पण बोलवू का, तेव्हा पहिल्यांदा टाइमपास हा शब्द ऐकला मी डॅडच्या तोंडून. आर यू सिरियस? आता पण बघ किती मस्त मोकळेपणाने हसतोय, बोलतोय. आपल्याशी पण नाही वागत कधी असं. हो ना, करेक्ट बोलतोयस तू. म्हणजे किती खुश आहेत ते दोघं. बघ ना, एकमेकांची कंपनी कसं एन्जॉय करतायत. सॅमी, म्हणजे या दोघांमध्ये तसं काही नसताना सुद्धा हे जे काही आहे ना, गुरु आणि माझ्यात कधीच नव्हतं रे. म्हणजे बघ ना, ते दोघं किती खुश आहेत एकमेकांसोबत, कशी कंपनी एन्जॉय करतायत, किती केमिस्ट्री छान आहे त्यांची, त्यांचं बॉन्डिंग. जस्ट लुक ॲट देम या. नाहीतर आम्ही एकमेकांसोबत असायचो ना सामी, तेव्हा हे असं कधी बसून गोड गप्पा मारल्याचं कधी आठवतच नाहीये. ना काही गुरगोडीच करत बसायचो आणि नात्यामध्ये ना तो ट्रस्ट फॅक्टर, बॉन्डिंग ती राहिलीच नव्हती. त्यामुळे सतत ना अशी निगेटिव्हिटी असायची. आणि नाही म्हणजे फॉरगेट ऑल दॅट. आणि मला फक्त हेच वाटतं की ज्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास या बेसिक गोष्टी नव्हत्या, ते नातं तुटलं तर काय फरक पडतो ना. चांगलं आहे. म्हणजे हे असं रिअलायझेशन तुला आता होत असेल तर इथे येण्याचा अर्थ की लागलं म्हणजे आपलं. चल तू सांग आता, आपण इथेच थांबायचं का जाऊन डिस्टर्ब करायचं त्यांना? हे छान आहे ना, कसलं गोड आहे. मम्मा, आपण कुठे राहतो इथे? मला वाटतं इथे. हो ते मोरोक्को आहे. मोरोक्को तुला मारतील ना. सर, गुरुनाथ सुभेदार यांच्याबद्दल चौकशी करायला तुम्ही बोलवलं होतं, पण काय झालंय काय एक्झॅक्टली? मला आधी हे सांगा की यशवंत बनट्टी सकाळी का निघून गेले? नाही, निघून गेले म्हणजे त्यांचं ऑलरेडी ठरलेलं होतं सर. म्हणजे असं अचानक वगैरे नाही निघून गेलेत, म्हणजे त्यांची मीटिंग ठरलेली होती म्हणून त्यांना जावं लागलंय. खरं सांगताय ना? हो सर, हवं असेल तर तुम्हाला एअर तिकीट पासून सगळे प्रूफ देऊ शकतो मी. नाही नाही नाही, अजून त्याची वेळ आलेली नाहीये. ती वेळ कधी येऊ शकते. तुम्ही गुरुनाथ बद्दल आम्हाला काहीतरी सांगणार होतात, प्लीज ते सांगा आम्हाला. एक मिनिट, पण त्याचा आणि आमचा काय संबंध आता? संबंध नाही. संबंध नाही कसा? संबंध आहे आणि तेही तुम्हाला लवकरच कळणार आहे. नेमकं काय झालं ते कळेल का आम्हाला? गुरुनाथ सुभेदार या माणसाला तुम्ही सगळ्यांनी ठरवून त्रास दिलेला आहे आणि म्हणूनच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढे की मला सेल्यूट मारायचं. कळलं? काय मारायचा?
आई आई अरे ओ काय करते आई का आई आई लाव मजा येते मला. थांब तू. घरात काय घुसतोस तू? घुसत नाहीये. जसं तुमचं घर आहे, तुमचा हक्क आहे, तसं माझाही हक्क आहे ना घरावर. कुठला हक्क? हा, कुठलं घर? माझ्या शनू बेबीनी तोंडावर पैसे फेकले आता तुझ्या या घरात. सोडून सिक्युरिटीला बोलवी ना. सोडत तुम्ही. हो माय गॉड. साहेब, गुरु आत्ता नेमका कुठे? आम्ही त्याला भेटू शकतो का? हॉस्पिटलमध्ये आहेत ते. पण नेमकं काय झालंय सर? म्हणजे कळेल का आम्हाला? आत्महत्येचा प्रयत्न केलाय म्हणजे नेमकं काय केलं? ते आम्हाला बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये पडलेले दिसले. एका माणसाने त्यांना ओळखलं आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. या प्रकरणाची चौकशी करायला गेल्यानंतर असं कळलं की तुम्ही सगळ्यांनी त्यांना त्रास दिलेला होता म्हणून तुम्हाला इथं चौकशीसाठी बोलवलेलं आहे. पण त्यांची तब्येत कशी आता? त्यांचा तब्येतीचं स्टेटस कळेल का आम्हाला प्लीज? डॉक्टर तर म्हणालेत की त्यांच्या बाबतीत कधी काही होऊ शकतं. काही सांगता येत नाही. मग कोण सांगणार? हे सांगतील ना मम्मा. अहो नाही, आम्ही काही केलं नाही. खरंच आम्ही काही केलं नाही. हे बघा, तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. आणि जर काय त्यांचं बरं वाईट झालं, तुम्हाला सगळ्यांना अडकवण्यासाठी तेवढेसे पुरावे आम्हाला पुरेसे आहेत. हवालदार, मॅडम मला मारा. हे बघा इथे मारा. हे दिसतंय ना ऑलरेडी. इथे मारा ना. या ना. मारा काय चाललंय तुमचं? काय नाटक? अच्छा, नाटकं माझी? नाटकं तुझी आहेत राधिका. आधी तिकडे केली, आता इथे करतीस नाटकं.